नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अचानक आलेल्या मोटरसायकलवरील एकाने मुटकेवाडी चौकात लोखंडी रॉडने एकास जबर मारहाण करत पायाचे हाड मोडले. त्यानंतर सदरची मोटरसायकल न थांबता पुण्याच्या दिशेने भरधाव निघून गेली. मोईन पठाण वयवर्ष 19, मूळ राहणार पैठण, संभाजीनगर असे या घटनेत जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संतोषनगर भाम तालुका खेड या ठिकाणी राहत्या घरात एका 30 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रंगीला हजारी महोतो वयवर्ष 30, सध्या राहणार संतोषनगर बाकी, मूळ राहणार गोदालपूर बिहार असे आकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेड तालुक्यातील भोसे गावातून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारा काढण्यासाठी रोहित्र स्ट्रक्चरवरून खाली पाडले. त्यातील ऑइल सांडवून नुकसान केले. या प्रकरणी चाकण पोलिसात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत कांची सोसायटी चक्रेश्वर रोड या ठिकाणी फ्लॅटमध्ये 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. रेवणनाथ दत्तात्रय ववले वयवर्ष 28, राहणार कांची सोसायटी चक्रेश्वर रोड चाकण असे अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पोलीस अधिक तपास करत आहेत. राजगुरुनगर येथे शनिवारी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मुंबई माता बाल संगोपन संस्था यांच्या वतीने भजन व समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात परिसरातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त चाकण एसटी स्टँडमध्ये खेड तालुका परीट समाजाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत उपकेंद्रावर कार्यरत असणाऱ्या 36 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी 18 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. राजगुरुनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हे प्रशिक्षण झाले. राजगुरुनगर शहरातील पथारी व्यावसायिकांनी पुणे मनपाच्या माजी नगरसेविका नीलम अय्यर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली. याप्रसंगी शैलेंद्र गाडे, अशोक दुगड, लक्ष्मण उणवणे यांसह सर्व पथारी व्यावसायिक उपस्थित होते. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत चऱ्होली खुर्द व चऱ्होली बुद्रुक गावाला जोडणारा इंद्रायणी नदीवरील पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू झाले असल्यानं शनिवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सदरचा हा पूल वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच जड वाहतुकीकरिता आळंदी शहरात बंदी आहे. तरी सर्व संबंधितांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. चाकण व आळंदी नगरपरिषदेच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रविवारचा आळंदी नगरपरिषदेच्या परिसरात सकाळचा भरणारा भाजीपाला बाजार व चाकण मार्केटमधील बाजार रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच राजगुरुनगर येथील बाजार कढई मैदान येथे भरवण्यात येणार असल्याची माहिती राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. म्हाळुंगे गावात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या पासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या एका कापड दुकानात चोरट्यांनी मोठा डल्ला मारलाय. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. स्थानिकांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच MIDC प्रशासनाने हिंजवडी, चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील सेवा शुल्कात तब्बल 17 वर्षांनंतर वाढ केली आहे. या महत्त्वाच्या औद्योगिक हब्समध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्यासाठी आवश्यक निधी उभारणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. चाकणमध्ये पायाभूत सुविधांची बोंब असताना उद्योगांना आणखी त्रस्त करण्याचा उद्योग MIDCने सुरू केल्याचा आरोप होत आहे. सुधारित दरानुसार 500 चौरस मीटर जमीन असलेल्या औद्योगिक युनिटसाठी सेवा शुल्क प्रति चौरस मीटर 4.75 रुपयांवरून थेट 12 रुपये इतके वाढवण्यात आले आहे.
1500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या युनिटसाठी 13 रुपये प्रति चौरस मीटर शुल्क आकारले जाणार आहे, तर 2000 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या कंपन्यांना 15 रुपये प्रति चौरस मीटर शुल्क द्यावे लागणार आहे। यापूर्वी 2019 मध्ये शुल्कवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र उद्योग प्रतिनिधींच्या तीव्र विरोधामुळे तो स्थगित करण्यात आला होता। त्यानंतर लॉकडाऊन आणि साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे अंमलबजावणी आणखी लांबली होती असा प्रशासनाचा दावा आहे। दरम्यान चाकण तळेगाव रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी सुमारे 167 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। चाकण MIDCसाठी एकूण नियोजित पायाभूत सुविधा कामांचा खर्च अंदाजे 323 कोटी रुपये असून हे क्षेत्र 3300 हेक्टरमध्ये पसरलेले आहे। तळेगाव MIDC मध्ये हुंदाई मोटर्ससारख्या प्रमुख औद्योगिक युनिटसाठी मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। यामध्ये चौपदरी रस्त्यांचे बांधकाम आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था यांचा समावेश आहे। 1500 हेक्टर क्षेत्राच्या देखभालीसाठीही या निधीचा वापर केला जाणार आहे। सेवा शुल्कात वाढ करून खड्डे, वाहतूक कोंडी आणि दीर्घकालीन ऑपरेशनल अडचणी सोडवण्याचा MIDCचा प्रयत्न आहे। यामुळे या भागात कार्यरत बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल आणि उत्पादन कंपन्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि सुकर औद्योगिक वातावरण निर्माण होईल असा MIDCचा विश्वास आहे। मात्र उद्योगांमध्ये MIDCच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। खेड तालुक्यातील विविध प्रभागांमध्ये विद्यार्थ्यांनी भाजी बाजार भरवला होता। पिंपळगावतर्फे चाकण, कडधे, मांजरेवाडी येथील या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला। पिंपळगावतर्फे चाकण येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार देवाणघेवाणाची माहिती होण्यासाठी शिक्षकांनी शाळेच्या आवारात आयोजित केलेल्या खाऊ गल्ली भाजीपाला बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला। चासकमान धरण परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालय भाग शाळा कडधे येथे विद्यार्थ्यांनी भाजीपाला बाजार भरवला। भाजीपाल्याबरोबरच विविध फळासह खाद्यपदार्थ विक्रीला कडधे, कान्हेवाडी येथील ग्रामस्थ व महिला पालकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती। मांजरेवाडी पिंपळ येथील प्राथमिक शाळेत 1ली ते 4थी मुलांसाठी खाऊ गल्ली व भाजी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात 20,000ची उलाढाल झाली। मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, नाणी नोटांची ओळख व्हावी तसेच श्रम प्रतिष्ठा या मूल्याची रुजवणूक व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। स्टॉल आहे ना पुढून मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषदा व 3 नगरपंचायतीकरिता 2 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीकरिता 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। या मतमोजणीच्या कामकाजाकरिता राखीव कर्मचारी मिळून एकूण 914 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत। मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेला आहे। माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था, माध्यम कक्ष तयार करण्यात आले आहेत। संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या। त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आलाय अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे। वापगाव रेटोडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवार रोहिणी गणेश तिगडे यांच्या माध्यमातून वापगाव रेटोडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी 12 ज्योतिर्लिंगांची महिमा सांगणाऱ्या सन 2026 दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिर सभामंडप येथे उत्साहात पार पडले। या प्रकाशन सोहळ्यास खेड तालुक्याचे शिवसेना पक्षाचे नेते अतुल देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ सदस्य नितीन गोरे, शिवसेना तालुका प्रमुख निलेश पवार, बाबाजी कोठावळे यांच्यासह शिवसेना पक्षाचे तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि
वापगाव रेटोडी जिल्हा परिषद गटातील नागरिक उपस्थित होते. संबंधित दिनदर्शिका धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विचारांचा प्रचार करत प्रत्येक घराघरात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचे कार्य करणार असल्याचं यावेळी रोहिणी गणेश थिगळे यांनी सांगितले. कुरकुंडी तालुका खेड येथील हौसाबाई महादू भोगसे वय 101 वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 5 मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. कुरकुंडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन चिंदू भोगसे यांची त्या आई तर कुरकुंडीचे सरपंच नितीन भोगसे यांच्या आजी होत्या. कडूसमध्ये 7 विविध गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 264 ज्येष्ठ नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 डिसेंबर 2025 रोजी कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. कांद्याच्या आवकेत मोठी वाढ होऊन कांद्याच्या दरात घसरण झाली. घाऊक बाजारात कांद्याला अवघा 10 ते 12 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. मागील आठवड्यात चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता. मात्र अचानक आवक वाढून आणि लहान आकाराचा कांदा अधिक भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बाजारात आणल्यानं दरात मोठी घसरण झाल्याचं आडत्यांनी सांगितलं. कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि त्याचप्रमाणे अचानक भाव ढासळल्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी कांद्याचे भाव 2,000-2,500 रुपये होते. तेच बाजारभाव आज 1,000-1,500 रुपयावर आलेले आहे. कारण मालाची क्वालिटी म्हणजे चांगल्या प्रतीचे खंडाळा बावडा कांदे आहेत. चांगल्या प्रतीचे कांदे नसल्यामुळे आज बाजारभावात घसरण झालेली आहे. आणि नुसती आपल्याकडेच घसरण नाही झाली, सर्व मार्केट या ठिकाणी सगळीकडेच बाजारभाव घसरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. किती आज काय भाव निघाले? आज 1,000 रुपये ते 1,500 रुपयापर्यंत भाव निघालेले आहेत आणि मालाची साईज ही छोट्या प्रमाणातच आहे. मी अर्जुन शांताराम टोंबरे रोखल इथं शेजारीच राहतो, चाकण शेजारी. अर्धा एकरमध्ये कांदे लावले होते. कांदे चांगल्या प्रकारे आलं होतं, पण वातावरणाच्या याच्यामुळं त्याला दुष्परिणाम झाला आणि आज बाजारभाव जे निघालेत हे 3-4 दिवसापूर्वी बरे होते, पण आज अचानक कशामुळं काय झालं पर 7.5 रुपये बिड झालं. आणि मालाची साईज काय होती तुमच्या? मालाची साईज बऱ्यापैकी आहे, तसं काय नाही. काय अपेक्षित होतं भाव तुम्हाला? तसं म्हणजे 15पर्यंत तरीच माझं मार्केट 15-20 असं तरी टिकून राहायला पाहिजे. म्हणजे तसं घ्यायला गेलं तर आज बघायला गेलं तर कांदा काय एवढं काय लहानसुद्धा नाही. पण आता घेणाऱ्यांची भूमिका वेगळी असते. शेतकरी जीव लावून पिकवतो आणि अपेक्षा भरपूर असते. असं आता कांदा अर्धा एकरमध्ये जर 16 आणि 18 पिशा निघत असेल तर ते कांदे लावून असं उत्पन्न पण कमी निघाले म्हणते का तुम्ही? उत्पन्न आता अर्धा एकरमध्ये जर 17 आणि 16 पिशा निघाल्या, किती अपेक्षित होत्या पिशव्या अर्ध्या एकरात? हो, त्याच अर्धा एकरला 110-104 पिशवी निघायची. एवढं रेकॉर्ड होतं 2 वर्षापूर्वी किंवा वर्षापूर्वी. मग आता काय निसर्गाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मार्केट लेवलला सुद्धा घेणाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे का काही काळाने. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये पालेभाज्यांची शनिवारी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी खूप मोठ्या प्रमाणावर आवक झाली. रविवारी 21 डिसेंबर रोजी चाकण पालिकेची मतमोजणी असल्यानं येथील घाऊक बाजार रविवारी बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी खूप मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांची आवक झाली आणि आवक खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याने दरात मोठी घसरण झाल्याचं भाजीपाला विक्रेते व शेतकऱ्यांनी सांगितले. आम्हाला इतका माल आला, आम्हाला वाटलं की उद्या बंद आहे म्हणून आज गिरायक होईल म्हणून जास्त माल आला. आम्ही घेतलाय पण गिरायकच नाही. 10चा माल डायरेक्ट 5 रुपये विकतोय आम्ही. काय काय भाज्यांची भाव आहेत? भाज्या होत्या सकाळी 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये. मेथी, कोथमीर, पालक, शापू 8 रुपये, 7 रुपये सकाळी हा घ्यायला. आणि आता काय विक्री? आता 5 रुपये तरी घ्या हात लावला गेला. 10 रुपयाला 3 मागतात का लोक? 10 आणि मला अजून आता 12 वाजता शिल्लक आहे. तरी शिल्लक आहे. बघा ना इकडे माल सगळे शिल्लक आहे आमची.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची प्रचंड आवक झालेली आहे. परंतु बाजारात गिराईक हे अतिशय कमी असल्यामुळे बाजारभाव बऱ्याच प्रमाणात कोसळलेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 11 रुपये किलो झालेले, फुलावर एकदम डाऊन झालेले, फुलावर 6 ते 10 रुपये किलो आहे, वांगी 40 ते 55 रुपये किलो आहे, टमाटे ते 35 ते 45 रुपये किलो आहे, कारलीसुद्धा 55 ते 60 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहे, गवारी 90 ते 110 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 20 रुपये किलो आहे, शेवग्याचे भाव टिकून आहे, शेवगा 200 ते 250 रुपये किलो आहे, मिरचीसुद्धा काळी मिरची असेल 40 ते 45 रुपये किलो आहे, ज्वेलरी मिरची असेल ते 55 रुपये किलो आहे, दोडका असेल दोडकासुद्धा 50-55 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत, शिमला मिरची 50 ते 55 रुपये किलो आलेले, श्रावणी घेवडा 30 ते 40 रुपये किलो आहे, वालवर 15 ते 20 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा भाव 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे, राजमासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आलेला आहे, पावटासुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे, भेंडी 55 ते 60 रुपये किलो आहे, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळे 20 ते 25 रुपये किलो आहे, बीटसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे, तूर 30 ते 40 रुपये किलो आहे, पापडी 20 ते 30 रुपये किलो आहे, वाटाणा भाव कमी झालेले आहेत, वाटाणा 30 ते 32 रुपये किलो झालेले आहे. सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.